आवाज बघा, एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट इथं चकली तयार झालेली आहे. फक्त 2 चमचे तेलामध्ये इथं आपण मस्त अशी खुसखुशीत आणि कमी तेलकट चकली बनवलेली आहे. फक्त 2 चमचे. हो, तुम्हाला विश्वास बसत नसेल, बघा ही अगदी कमी तेलकट आणि खुसखुशीत एकदम भन्नाट अशी दिवाळी स्पेशल रेसिपी आपण घेऊन आलेलो आहे. 2 चमचे तेलामध्ये चकली कशी बनवली त्याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चला आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूया. इथं आपण घेतलेलं आहे 1 किलो पीठ. इथं आपण 1 किलो चकली भाजणी घेतलेली आहे. चकली भाजणी बनवतानाचा रेसिपीचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. भाजणी कशी तयार करायची हा सगळा व्हिडिओ तुम्हाला खाली लाईव्हमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन नक्की चेक करा. तर इथं 1 किलो भाजणी घेतलेली आहे. त्यासाठी इथं दुसऱ्या भांड्यामध्ये एक समान भांडं घ्यायचं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये पाऊण भांडं इथं मी पाणी घेतलेलं आहे. तर आपण कुठल्याही भांड्यानं पीठ मोजून घेऊ शकतो. तर इथं मी पीठ मोजून घेतलेलं आहे. एक भांडं जर पीठ असेल तर तिथं पाऊण भांडं आपण इथं पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये घातलं 2 चमचे तेल. फक्त 2 चमचे तेल इथं मी कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये घातलं 1 चमचा लसूण. ठेचलेलं लसूण आपण यामध्ये इथं 1 चमचा घातलेला आहे. आता जे मोजून घेतलेलं पाणी आहे ना, तर त्या थोडंसं लसूण लालसर झाला की त्या कढईमध्ये ओतायचं आणि याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघा इथं पाणी सुद्धा ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने इथं पाणी मोजून घ्यायचं आहे. मोजून घेतलेलं पाणी आपण कढईमध्ये ओतलं, याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची. इथं आपण घेतलेली आहे हळद, तिखट, मीठ, धणे पावडर, ओवा आणि तीळ. तर हे घेतलेलं सगळं साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये घालायचं आणि आता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची. सगळं साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघा याची उकळी काढून घ्यायची, मस्त अशी खळखळ उकळी काढून घ्यायची. इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण ज्या भांड्याने पीठ मोजून घेतलं ना, ते भांड्यातलं पीठ आपण थोडं थोडं करून या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तर हे सगळं गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आणि हे सगळं जे आपली भाजणी आहे तर या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायची. ही उकळलेल्या पाण्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं अगोदर. तर ही सगळी प्रोसेस मी कढईमध्ये करते, त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस पातेल्यामध्ये सुद्धा केली तरी काहीच हरकत नाही. व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी कमी पडलं तरी चालेल, पण जास्त पाणी झालं तर त्याला भाजणी अजून जास्त त्यामध्ये ओतावी लागेल. त्यामुळे इथं जेवढं पीठ घेतलं ना त्याच्या अर्धं पाणी घ्यायचं आहे. तर बघा इथं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. समजा तुम्ही 2 वाट्या पीठ घेतलं तर 1.25 वाटी याला पाणी घ्यायचं आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही घेणार असाल. सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये. याला आता एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. बघा अगदी 10 ते 12 मिनिटं याला झाकून ठेवून दिलं होतं. तर याला व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे. आधीच आपण ही भाजणी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. आता याला गरम पाण्यामध्ये घालून व्यवस्थित असं या पिठाला वाफवून घेतलेलं आहे आपण. हो 10 मिनिटं याला व्यवस्थित असं वाफवूनच घ्यायचं आहे. वाफवल्यानंतर काय होतं आपलं हे पीठ ना हलकं फुलकं होतं. तर पीठ अगदी गरमच आहे आपलं हे पीठ, त्यामुळे काय होतं हाताला चटका बसतो. याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हे पीठ जे आहे ते चांगलं वाफवून घेतलेलं आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला वाटत असेल याला पाणी कमी पडलंय की काय, थोडंसं पाणी कमी जास्त झालं तर कमी पडलं तरी काही हरकत नाही, पण जास्त झालं तर आपल्याला वरून अजून भाजणी घालावी लागेल आणि ते प्रमाण आपलं बिघडेल. त्यामुळे व्यवस्थित असं परफेक्ट प्रमाण इथं मी सांगितलेलं आहे. इथं सांगितलेल्या टिप आणि ट्रिक जर वापरली ना तुमची चकली अजिबात बिघडणार नाही. आणि हो ही चकली अशा पद्धतीनं बनवली ना तर तेलकट सुद्धा होणार नाही. आता तेलकट चकली का होते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडं थोडं हाताला कोमट पाणी लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ अगदी गरम आहे, हाताला खूप पोळतंय, चटके लागतायत, तरी सुद्धा मी हळूहळू पीठ हे मळून घेते. सुरुवातीला जर हाताला खूप चटके लागत असतील तर थोडंसं ग्लास किंवा फुलपत्राच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं चुरून घेतलं तरी चालेल. पण मी थोडं थोडं गोळा घेऊन थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन याला व्यवस्थित असं मळून घेते अगोदर. तर बघा थोडे थोडे गोळे थोड्या थोड्या प्रमाणात करून एकदम मोठा गोळा याचा मी तयार करणार आहे. बघा पीठ अगदी गरम आहे, हाताला चटके बसतायत. गरम आहे तोवरच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा थोडं थोडं कोमट पाणी यामध्ये घालायचं आणि याचा इथं बघा मस्त असा गोळा मोठा तयार करून घेतलेला आहे. बघा अगदी थोडं थोडं पाणी म्हणजे पीठ घ्यायचं थोडं थोडं, कारण हे
पीठ ना खूप गरम आहे. आता मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस चकली बनवताना त्यावेळेस सुद्धा कुठल्या तरी एका भांड्याने आपण पीठ मोजून घ्यायचं आणि पाणीसुद्धा तितकंच ठेवायचं. आता हे मळून घेतलेलं पीठ जे आहे ना, त्यातला अर्ध्याच्या वर गोळा मी काढून घेतला आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवला. आणखीन सुद्धा पीठ गरमच आहे, कारण आपल्या चकल्या बनवायला खूप वेळ लागतो. बनवायला तर वेळ लागत नाही पण चकली तळत असताना आपल्याला चकल्या तळताना खूप वेळ लागतो. त्यामुळे काय होतं, आपण जे बनवलेलं पीठ आहे ते गार होतं. तर इथे बघू शकता मस्त असं चुरून याला, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं मी इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे बघा, आता इथं घेतलेला आहे सोऱ्या म्हणजेच शेवगा. शेवग्यामध्ये चकलीची टाळी घातलेली आहे आणि आता या चकल्या आपण पाडून घेऊया. तर तेलसुद्धा कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होत आहे तोपर्यंत इकडं आपण चकल्या पाडून घेऊया. हे बघा, मस्त अशा काटेरी इथं आपल्या खुसखुशीत चकल्या तयार होत आहेत. हे बघा मस्त. तर माझ्याकडे हा असा शेवगा आहे. तुम्ही फिरवायचा शेवगा घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथं हव्या त्या आकाराच्या चकल्या बनवायच्या आहेत. जास्त मोठ्याही नको आणि जास्त छोट्याही नको, अशा मीडियम साईजच्या मी इथं चकल्या बनवून घेत आहे. बघू शकता मस्त किती छान असे काटे आलेत बघा बरं. आणि हो, आपण या आता तुम्ही भाजणी तर करताना बघितलं नसेल तर त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. मी लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे भाजणी बनवताना. त्याचसोबत शंकरपाळी खुसखुशीत कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. शंकरपाळीसुद्धा आपल्या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना, तर ती शंकरपाळी कधीच बिघडणार नाही. तर इथं आपण ताटावरती आपण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण. आता गॅसवरती तेल चांगलंच गरम झालेलं आहे. थोडासा गोळा टाकून बघायचा. तेल आता चांगलं तापलेलं आहे आपलं. आता हे तापलेलं तेल आहे त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले 2 ते 3 चकलीचे वेडे सोडायचे आहेत. बघा मस्त. तर तेल अगदी कडकडीत गरम हवं, कारण तुम्ही कोमट तेलामध्ये जर चकल्या सोडल्या तर चकल्या तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तेल अगदी कडकडीत गरम करायला हवं आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे. सुरुवातीला 1-2 मिनिटासाठी फुल करायची, नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवरती उलटफुलट करून आपल्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात ठेवायचं, तेलामध्ये टाकल्यासुद्धा लगेच चकल्या पलटायला जायच्या नाहीत. आता याला मीडियम हीटवरती 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. बघा, अगदी याच्यातले बुडबुडे कमी होईपर्यंत उलटफुलट करून याला तळून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता, आपण ज्यावेळेस चकली तेलामध्ये सोडली त्यावरती खूप बुडबुडे येत होते. आता बघू शकता सगळे बुडबुडे याचे कमी झालेले आहेत बघा. म्हणजे आपली चकली अगदी हलकी फुलकी होते आणि वरती तरंगायला लागली ना, की समजायचं आपली मस्त अशी चकली खुसखुशीत तयार झालेली आहे. थोडेसे बुडबुडे अजून आहेत तरीसुद्धा वरती तेलावरती चकली तरंगत आहे. तर आपली चकली तळून तयार झालेली आहे. चकली काढण्या अगोदर सुद्धा 1-2 मिनिटं आपला गॅसची फ्लेम फुल करायची आहे, म्हणजे आपल्या चकल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत दोन्ही होणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही चकल्या बनवल्यात तर तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाहीत. तुम्हाला जर आणखीन काही चकलीच्या टिप्स हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, विचारा. मी नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे बघू शकता आपण चकलीचा एक बॅच तळून तयार केली, म्हणजे एक बॅच तळून घेतली. कारण सुरुवातीला तळून बघायचे चकल्या आपल्या व्यवस्थित होतात की नाही. सुरुवातीला 1 ते 2 चकल्या तळायच्या, नंतर तेलाला ताव आलेला असतो ना, त्यामुळे 5-6 चकल्या एकदम तळल्या तरी काहीच हरकत नाही. तर इकडे बघू शकता एकदम 4-5 चकल्या मी तेलामध्ये सोडल्या आणि याला व्यवस्थित असं उलटफुलट करून मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलं. लक्षात ठेवायचं, चकली तेलातून काढण्या अगोदर 2 मिनिटं गॅस फुल ठेवायचा. प्रत्येक वेळेस तुम्ही चकली तेलातून काढण्या अगोदर गॅसची फ्लेम फुल करायची, मग चकली तेलातून काढायची. तर खाली आपली लगेच चकल्या तयार करून ठेवायच्या. वरच्या चकल्या तळून होईपर्यंत खाली 4-5 चकल्यात तयार करून ठेवलेल्या असाव्यात, म्हणजे आपले चकल्याही पटकन उरकतात. तर चकली करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जसं चकली चुरून व्यवस्थित मेहनतीनं करतो त्याच पद्धतीनं तळण्याची सुद्धा त्याला मेहनत घ्यायची आहे. आपल्या चकल्यात तळत असताना त्याला पेशन्स फार लागतो, कारण चकली तळायला खूप वेळ लागतो. कुठलाही फराळाचा पदार्थ असू दे, व्यवस्थित तळला ना तो खमंग आणि खुसखुशीत होतो. चकली बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे, आतपर्यंत पोकळ झालेली आहे, कुठेही चकली कच्ची राहिलेली नाहीये. जर आपण चकल्या मीडियम हीटवरती तळल्या तर आपल्या चकल्या खुसखुशीत होणार आणि अजिबात तेलकट होणार नाहीत. आता आणखीन एक टिप तेलकट न होण्यासाठी चकल्या, ज्यावेळेस तुम्ही चकल्या बनवायला पाणी उकळण्यासाठी ठेवता त्यामध्ये तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही. का घालायचं नाही? कारण आपल्या चकल्या तेलकट होऊ शकतात. त्यामुळे पिठामध्ये किंवा
पाण्यामध्ये अजिबात तेलाचं मोहन घालायचं नाही. इथे सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही चकल्या बनवल्या ना तर तुमच्या चकल्या संपेपर्यंत खुसखुशीत तर राहणारच, तर तेलकटसुद्धा होणार नाहीत. आणखीन काही टिप्स असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, तुम्हाला नक्कीच शेअर करेन. आणि आजपर्यंत कोणीही सांगितल्या नसतील अशा सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर माझी ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती चकलीचा व्हिडिओ आलेला आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नक्की या पद्धतीने चकल्या करा, संपेपर्यंत तुमच्या चकल्या कुरकुरीत राहणार आहेत. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलवरचे फराळाचे पदार्थ पाहिले नसतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. चला बाय एव्हरीवन.